गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्तिं पूजामूलं गुरोर्पादं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। विश्वात्मक गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आज या ठिकाणी अधिष्ठान असणारे भगवान दत्तात्रेय म्हणजेच दत्तगुरु यांच्याही चरणी कोटी कोटी भावसुमने अर्पण करून आज आपण सर्वजण या सप्ताहामधल्या सत्संगासाठी जमलेले सर्व भाविक भक्त आणि ग्रामस्थ सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। ओम गुरुदेव। आज आपण दरवर्षीप्रमाणे होत असलेल्या ह्या सप्ताहाच्या निमित्तानं एकत्र आलोत आणि नामचिंतन करण्याचा सगळेजण अभ्यास करत आहोत, प्रयत्न करत आहोत। अध्यात्म ही न संपणारी गोष्ट आणि संसार देखील न संपणारा, पण अध्यात्म ज्ञान घेतल्याने स्थिर होतं, पण प्रपंच स्थिर सुद्धा राहत नाही। अध्यात्म हे व्यापक आहे, परिपूर्ण आहे, स्थिर आहे। या उलट संसार हा सतत वाहणारा, न थांबणारा आणि काही अर्थ नसलेला आहे। एखाद्या वेड्यांचं हॉस्पिटल असतं तसा। आपण कशासाठी आणि काय करतोय आणि त्याचा शेवट काय ह्याचा कुठल्याही प्रकारचा विचार केला तर शेवटी आपल्या हातात शून्यच येतं, काहीच हाताला लागत नाही शेवटपर्यंत। आणि परमार्थ असा आहे की तो अखंड आहे, प्रवाह आहे, परंतु तो स्थिर आहे, स्थिर शांत आहे, व्यापक आहे, परिपूर्ण आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा। किंबहुना मानवी देह हा फक्त परमार्थाचाच अभ्यास करण्यासाठी आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे। मानवी देह सोडून इतर सर्व देहांमध्ये आपण सगळ्या गोष्टी आजपर्यंत केलेल्या आहेत, त्या पुन्हा करण्याची जरूरत नाहीये। आपण अनेकदा त्याच गोष्टी फिरून फिरून परत केलेल्या आहेत। आता आपल्याला असं काहीतरी शिकायचं आहे की ह्या सगळ्या करून सुद्धा जीवाला शांती मिळाली नाही, समाधान मिळालं नाही, स्थिरता मिळाली नाही, प्रसन्नता मिळाली नाही। ती कशाने मिळेल ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि अभ्यास करण्यासाठी सप्ताहाचा निमित्त आज आपण दत्तगुरूंच्या मंदिरात बसलो। दत्तगुरूंना सगळे गुरुदेवच म्हणून ओळखतात, त्यांना दुसरी पदवीच कुठली समाजाने दिलेली नाहीये। भगवान शंकर जरी आदिनाथ गुरु असले तरी गुरु म्हणून ओळखलं जाणारं एकमेव दैवत म्हणजे दत्तगुरु। त्यांच्या नावापुढं गुरुदेव दत्त किंवा दत्तगुरु असं 99.99% लावलंच जातं। आणि अशा ह्या गुरुदेवांच्या सानिध्यात आपण बसलेलो आहोत आणि आपल्याला त्याच्यावरती चिंतन करायचं आहे। आपल्याला पाहायचं आहे श्री गुरु। आपल्याला कशाचा अभ्यास करायचा, परमार्थ एवढा मोठा आहे ना की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी बघितली की आपण नेमकं कशावरती बोलावं हा संभ्रम निर्माण होतो। एवढं अगाध ज्ञान त्याच्यामध्ये मांडून ठेवलेलं आहे। तरी आपण आपल्या कुवतीप्रमाणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया। माऊलींनीच लिहिलेला एक अभंग घेण्याचा आपण प्रयत्न करू। त्याच्यामध्ये काही चरण मागं पुढं झाले तर मला तुम्ही सांगा, कारण मला तो खूप आवडतो, बऱ्याचदा ऐकलाय मी, पण त्याच्यावरती विचार आज आपण करण्याचा प्रयत्न करूया। कारण आपण सगळं करतो पण नेमकं जे करायला पाहिजे तेच करत नाही। समजा मी एकटा राहिलोय आणि खूप मोठा बंगला बांधलाय
एकटाच आहे मी, सगळ्या वस्तू आहेत, सुसज्ज आहे, सगळं आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, पण घरात माणसंच नाही आहेत. आई नाही आहेत, वडील नाही आहेत, किंवा बायको नाही आहे, किंवा बायकोला नवरा नाही आहे, आणि ते एकटेच, आणि त्याच्यामध्ये आपण खुश आहे. असं कधी होईल का? तसं परमार्थ करत असताना आपल्याला पहिल्यांदा कोणाची जरूरत आहे? हरी संतांसवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. आपल्याला श्री गुरूंची गरज आहे. आणि श्री गुरूंना सोडून आपण जर कितीही परमार्थ केला, मोठमोठ्या तपश्चर्या केल्या, मोठमोठे नामस्मरण केली, खूप वाचन केलं, सगळी भगवद्गीता तोंड पाठ केली, तरीही जे अपेक्षित आहे ते अजिबात हाताला लागणार नाही. म्हणून समर्थांनी मुमुक्षूंचे लक्षणं सांगताना त्यात आमच्यासारख्यांना सुद्धा घेतलंय, संन्याशांना घेतलंय, प्रवचनकारांना घेतलंय, कीर्तनकारांना घेतलंय. कोणाला घेतलं नाही? जो अभक्त आहे त्याला पण मुमुक्षमध्ये घेतलंय, आणि जो खूप धार्मिक काय 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 करत असतो त्याला पण घेतलंय. कुठंतरी असं आपल्याला वाटलं पाहिजे की एवढं सगळं मी करत आहे, एवढं देवाच्या मंदिरात जात आहे, एवढी साधना करतो, जप करतो, बरंच काय काय करतो. आता मला पण माहिती नाही एवढं काय काय लोकांचं चाललेलं असतं, कारण आम्हाला खरोखरच माहिती नाही. आम्ही ह्या बाबतीत अज्ञानी आहे, कारण आम्ही आमची दिलेली, बाबांनी दिलेली एक साधना सोडून आजपर्यंत काही केलंच नव्हतं आणि माहितीच नव्हतं. त्यामुळे आम्हाला एकच माहिती होतं. पण आज सगळीकडं फिरत असताना असं जाणवतं की एकाच देवाची उपासना करणारे लोक फार कमी आहेत. माऊली म्हणते तसं प्रत्येक वाराचा देव आपला वेगळा आहे. 9व्यात आणि 13व्यात माऊली आपल्याला सांगते प्रत्येक वाराचा देव वेगळा. मग अशा ह्या भक्तीने त्याच्याकडे भांडवल कधी जमा होणार असं माऊली आपल्याला विचारते. आणि भांडवलच जर जमा झालं नाही तर याची प्रॉपर्टी वाढणार कशी, म्हणजे पुण्याही वाढणार कशी? आज एक, उद्या एक, परवा एक, ठरवा एक. मग जायचं नाही का? जायचं, पण नामस्मरण मात्र एकाच देवाचं झालं पाहिजे किंवा एकाच गुरूंचं झालं पाहिजे. माझे गुरु म्हणजे बाबा नेहमी म्हणायचे की तुकारामांसारखे आपण देवाची भक्ती करावी, की त्यांनी पांडुरंगाचं एवढं ध्यान केलं, एवढा नामाचा जप केला, एवढी प्रार्थना केली, एवढं काकुळतीला आले की त्यामुळं पांडुरंगालाच गुरूंचा वेश धारण करून स्वप्नामध्ये का येऊन अनुग्रह द्यावा लागला. ह्यावरून दुसरी गोष्ट ही सिद्ध होते की त्या काळी त्यांना मार्गदर्शन करण्या इतका तळमळीचा गुरु नसावा त्या क्षेत्रात. आणि म्हणून स्वतः निर्गुण निराकार शक्तीने, म्हणजेच पांडुरंगाने म्हणूया, कारण आपण ज्या स्वरूपामध्ये देवाला पाहतो त्या स्वरूपात देव प्रगट होतो. शक्ती मात्र एकच आहे, निर्गुण आणि निराकार. आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे ती श्रद्धाच आपल्याला काय देते? फळ देते. श्रद्धावान लभते ज्ञान. आपण जशी श्रद्धा ठेवू, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. पंत महाराज म्हणतात, जो जसा मला भजतो त्यास मी तसाच रे पावतो. मग आपण देवाकडं बाकीच्या सगळ्या गोष्टी मागत बसतो आणि आपल्या आयुष्यातला वेळ नाहक खर्च करतो, आणि अशा काही गोष्टी मागत बसतो की ज्या गोष्टी पुढे चालून पुन्हा बिघडणार आहेत. म्हणजे जसं की मला आता खूप कणकण आली आज, बसता येत नाही, आणि मी देवाकडे मागितलं, देवा माझी तब्येत चांगली कर. केली पण देवानं, फ्रेश झालो, पण उद्या बिघडणार नाही काय? उद्या मी जर अतिरिक्त जागरण केली, माऊलींनी सांगितलेल्याच्या विरुद्ध वागलो, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसूच्या विरुद्ध जर मी वागलो तर 100% प्रकृती बिघडणार. कारण माऊलींनी असं सांगितलेलंच नाही की तुम्ही असं वागा आणि प्रकृती बिघडवून घ्या म्हणून. त्यांनी सांगितलंय योग्य आहार घ्या, योग्य विश्रांती घ्या, योग्य व्यायाम करा, योग्य तेवढंच बोला, योग्य तेवढंच चाला. मग असं जर मी वागलो नाही तर 100% बिघडणार. मग देवाकडे मागायचं काय? प्रॉपर्टी मागितली ती सुद्धा माझ्या कर्माने. आता तुम्ही मार्गशीर्षात सूरजचंद्रिकेची गोष्ट वाचताय ना, प्रॉपर्टी आली, प्रॉपर्टी आल्यानंतर उतली मातली आणि मग सगळं निघून गेलं. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला भगवंतांनी सांगितलेली दैवी संपत्ती आपल्याकडे कशी येईल ह्याचा विचार करायला पाहिजे.
आपल्याला 26 प्रकारची दैवी संपत्ती भगवद्गीतेनं सांगितली आणि माऊलींनी त्या संपत्तीचं इतकं सुंदर आणि इतकं बारीक वर्णन केलं की ते कुठेही सापडायचं नाही आजपर्यंत. भगवद्गीतेवर खूपशा टीका झाल्या, खूप संतांनी त्याच्यावरती लिखाण केलं, पण माऊलींनी जे काही अहिंसा, अदंभित्वम, आचार्य उपासना असो, धैर्य, अपयशून्य असो, लज्जा असो, ह्याचं वर्णन जे केलेलं आहे तसं अफलातून वर्णन कुठंच आढळणार नाही. आणि मग ही दैवी संपत्ती आपण देवाकडे मागायची आहे आणि तशी ती मिळत नाही. देवाकडे मागितलं तर देव काय करतोय, एवढं काय देऊन टाकतोय ना आपल्याला की आपण फुगतोयच लगेच, आणि फुगलं की नंतर फुटतोय पण. आणि फुटायचं जर नसेल तर आपल्याला कोणाची गरज आहे, गुरूंची गरज आहे. कारण गुरु काय करतात, फुगूच देत नाहीत. फुगायला की इकडनं जरा मारतात, तिकडनं जरा मारतात, सतत मार देत राहतात. त्यामुळे फुगवटा येण्याचा काही प्रश्नच येत नाही. फुगायला की बोलतात. शेंडे म्हणजे एखादं झाड असल्याने आपण त्याला बेनतोय बघा, फांद्या कट करतात, परत कोंब येतात त्याला, ते काही मरत नाही तसं. मग परत त्याचा खोडा करायचा. हे अखंड काम कोण करत असतंय, श्री गुरु. श्री गुरु म्हणजे आपला शुद्ध मराठी भाषेत बोलायचं म्हटलं तर स्वच्छता कर्मचारी, माणसांमधला. आपण सतत घाण होत राहायचं आणि त्यांनी सतत आपल्याला स्वच्छ करत राहायचं. स्वच्छ झालं की आपण पुन्हा घाण व्हायचं, पुन्हा त्यांनी आपल्याला स्वच्छ करायचं, आणि असं अहोरात्र चाललेलं आहे. म्हणूनच काय की माऊलींनी तो अभंग लिहिला असावा, जो मला आता इथं बसल्यानंतर आठवला. बोलायचा विषय थोडा वेगळा असा चालला होता, पण आज अचानक गुरुदेवांचं दर्शन घेताना असं वाटलं की आपण श्री गुरूंच्या विषयीच आज बोलावं. कारण श्री गुरूंच्या शिवाय परमार्थ हा अशक्य आहे, नाहीच आहे, परमार्थच नाही आहे. श्री गुरु म्हणजेच परमार्थ. ऍक्च्युली देव किंवा परमार्थाच्या विविध साधना वगैरे हे आपण जरी मागं लागलो, म्हणजे कुठलं तर ऐकून, मोस्टली आपण ऐकून कुठलं तरी काहीतरी करत असतो, वाचून, पण ते सांगितलंय कोणी ह्याचा कधीच विचार करत नाही. आपली पार्श्वभूमी अजिबात तयार नसते. डायरेक्ट घर बांधायला जातोय, पायाच काढलेला नसतो. मग घर किती दिवस टिकणार, पडणार लगेच. थोडं इकडं तिकडं झालं की घर पडलं, ढासळलंच म्हणून समजायचं, कारण पायाच नाही खाली. तसं गुरुच नाहीत. आणि परमार्थाच्या इमारतीच्या इमारती मोठ्या केल्या तर त्या इमारती कधी ढासळतात. छोटासा विकल्प जरी आला मनामध्ये तरी ती इमारत लगेच ढासळून जाते, नष्ट होऊन जाते. पण आपल्याला श्री गुरूंच्या वरती असणारी अनन्य श्रद्धा ही फार उपयोगी पडते. म्हणून माऊली म्हणत असाव्यात कदाचित आचार्य उपासना सांगत असताना 13व्या अध्यायामध्ये की बाबांनो, मी ही साधना केली स्वतः आणि म्हणून मला आचार्य उपासनेविषयी जास्त बोलावं असं वाटतं. बाकीचं मला काही जमलं नाही, वेळ नसेल, वय लहान, श्री गुरु म्हणतील तेच खरं. अशा पद्धतीनं मी गेल्यामुळं मला हे अलौकिक ज्ञान प्राप्त झालं. आणि म्हणून मी आचार्य उपासनेचा हा जो शब्द आहे 6 अक्षरी, तो खूप वाढवला, खूप लांबवला म्हणतात. मग लोकांना अगदी कंटाळा येईपर्यंत मी लांबवला म्हणतात शब्द. एवढं त्याचं विश्लेषण केलं. आणि माऊलींनी, सगळ्या संतांनी, पंत महाराजांनी तर गुरूंच्या वरती अख्खा गाथा लिहिलेला आहे. ज्याचं कुठलंही पान आपण उघडलं पंत महाराजांच्या पदांचं तर त्याच्यावरती फक्त गुरूंचंच नाव आपल्याला पाहायला मिळतं. बाकीच्या गोष्टी त्याच्या खालोखाली येतात. पण कुठलंही डोळे झाकून गाथ्यातलं पान उघडायचं आणि समोर बघितलं की गुरु हा शब्द आपल्याला, सद्गुरू किंवा गुरु हा शब्द आपल्याला पाहायलाच मिळतो. आणि परमार्थाचा मुख्य पाया हा श्री गुरूंच्या पासूनच चालू होतो आणि शेवटही श्री गुरूंच्या मध्येच होतो. म्हणून माऊलींनी अमृतानुभवात सुद्धा गुरूंचं वर्णन स्वतंत्रपणे केलेलं आहे. गुरुच कसा परब्रह्म आहे आणि गुरुच कसा निर्गुण निराकार आहे, किंवा गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर असं म्हणत असताना शंभू महादेवांनी पार्वती मातेला केलेला उपदेश आहे. गुरु गीता सांगितली, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गुरूंचंच वर्णन केलं. कुठल्याही देवाचं नाव नाही. देव हे नंतर झाले, गुरु हा प्रथम. सगळ्या देवांना गुरु आहे. त्यामुळे जे गुरूंची उपासना करतात
त्यांनी कुठल्या देवाला गेले नाहीत तरी देव रुसत नाही. कारण नामदेव महाराजांना स्वतः भगवान पंढरीनाथांनी आपल्या जवळून बाजूला केले, कंटाळून, की हा मला एवढा मोठा मी विश्वव्यापक असताना हा मला चक्क 4 फुटांमध्ये कैद करायला बघायला लागलाय. सारखं माझ्याबरोबर जेवायचं, बसायचं, खायचं, कीर्तनामध्ये नाचायचं, नाचलं नाही की रुसायचं. हा काय प्रकार बरोबर नाही. म्हणून भगवंतांनी स्वतः सांगितलं की तू श्री गुरूंच्याकडे जा आणि माझ्या स्वरूपाचं योग्य असं ज्ञान करून घे. मी तुझ्याशी बोलतोय हे अजिबात काही खरं नाही. एक माणूस बोलला काय आणि मी तुझ्याशी बोललो काय, दोन्हीत काहीच फरक नाही. तुला वाटतंय मी देव आहे म्हणून तुला मजा वाटते, इतकंच. एक दिवशी तू ह्या सृष्टीवरनं निघून जाशील, तुझा देह पडला की मग तुला काय ज्ञान मिळणार. आणि म्हणून पंढरीनाथांनी स्वतः त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवलेला आहे. आणि मग नामदेवांची स्थिती अशी झाली की ते म्हणतात आता मी गुरूंच्या पासून हलणार नाही, मला पंढरपूरला जायची सुद्धा इच्छा नाही म्हणतात. आणि नामदेव महाराजांनी त्यांच्या निम्म्या आयुष्याच्या पुढं पंजाब गाठले. लक्षात ठेवा, पंजाबमध्ये गुरु ग्रंथ साहेब आम्ही जो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला तिथे जाऊन अमृतसरमध्ये, त्याच्यामध्ये नामदेवांची पद समाविष्ट केलेली आहेत. आणि ह्याच्यावरून कळतं की ते पंढरीमधनं किती फिरले असावेत बाहेर. आपण काय करतो, अज्ञानाने किंवा छोटंसं थोडंसंच ऐकलेलं असल्यामुळं त्यांना सतत आपण पंढरपूरशी जोडत राहतो. चांगलं आहे, त्यांना आवड होतीच, पण तेवढंच नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे. तेवढंच धरून बसायचं नाही. तर परमार्थ हा एवढा व्यापक आहे की संतांनी देशातनं सगळं फिरून कार्य केलं. स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी अनेकदा लहान वयातच तीर्थयात्रा केल्या, सगळीकडे ज्ञानाचा प्रसार केला. त्याच्याशिवाय 56 प्रकारचे शब्द, 56 प्रकारच्या भाषेतले शब्द ज्ञानेश्वरीमध्ये वापरताच आले नसते. प्रॅक्टिकली प्रत्यक्ष विचार करा, तुम्ही वास्तववादी विचार करा. एखादा योगी आहे तर योग स्थिती ही वेगळी आहे आणि बाहेरचे अनुभव हे वेगळे आहेत. तो जरी ज्ञानी झाला असला, त्याला कुठलीही गोष्ट पटकन समजत असली तरीही व्यवहार हा वेगळा आहे आणि परमार्थ हा वेगळा आहे. व्यवहार आणि परमार्थ कधीही एकत्र येत नाहीत. पण संतांनी आपल्या सगळ्यांना एक मार्ग असावा, निराश होऊ नये म्हणून सांगितलं की नामस्मरण करत करत काय करा, संसार करा. मग आपण नामस्मरण करत संसार किती करतो? कुठं अर्धमुर्ध नाम होते का नाही, तो 100चे 60 विचार डोक्यात. असं करायचंय, तसं करायचंय, हे करायचंय. असं हृदयापासून भगवंताचं नाम, तेही आणि जास्त वेळ तसंच राहणं, अशी स्थिती आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही ना. हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. कोणाची थोडी वेळ काही सेकंद टिकत असेल एवढंच, त्याच्या पलीकडे काय होत नाही. आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला परमार्थामध्ये करावा लागेल, केलाच पाहिजे. नाहीतरी मग आपलं म्हणजे असं होणार आहे की पाट्या टाकणे, इकडची मुरमाची मातीची पाटी भरायची, दुसऱ्याने भरून दिली खोऱ्यानं की तिकडे नेऊन टाकायची, आपण मात्र रिकाम टेकडे. तर तसं होता कामा नये. तर परमार्थामध्ये असं आपल्याला बहुतांशी बघायला मिळतं. आणि म्हणून श्री गुरूंच्या जवळ राहणं, श्री गुरूंना पचवणं खूप कठीण आहे. कारण श्री गुरूंचं वागणं बोलणं आपल्यासारखेच असतात, सामान्य दिसतात. योगस्थिती काय आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळते की ते बोलतात कसे, खातात काय, त्यांना काय काय आवडतं, काय वाचतात किंवा ध्यान करतात. काही संत काहीच वाचत नाहीत, तरीही ते संत आहेत. आणि अशा पद्धतीने त्या योगस्थितीमध्ये राहता राहता त्यांचं आचरण आपल्याला काही केल्या कळतच नाही. आणि म्हणून आपल्याला परमार्थ कळणं किंवा करणं सुद्धा जड जातं. त्याच्यासाठी आपल्याला श्री गुरूंना अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. तनु मनु जीवे चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. माऊलींचा अभंग आहे, गुरु हा संत कुळेंचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा,
गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. आता असा हा जो गुरु आहे, हा गुरु म्हणजे नेमकं काय हे सगळ्या शास्त्रांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यावरती आपल्याला थोडा विचार करायचा आहे. शास्त्र आपल्याला लवकर कळत नाही, कारण शास्त्र कळवून घेण्या इतपत सत्वगुण आपल्या अंगामध्ये मुरालेला नसतो. शास्त्र कळणं ही सुद्धा एक वेगळी अवस्था आहे. कारण शास्त्रकारांनी शास्त्र लिहिलं त्या अनुभव घेतल्याच्या नंतर, आणि आपण शास्त्र कधी वाचतोय? अनुभव घ्यायच्या अगोदर. त्यामुळे त्यांचा आणि आपला मेळ अजिबात कधी बसत नाही. आपल्या मनामध्ये शास्त्राविषयी शंका निर्माण होते. हेने असं सांगितलंय कारण आम्ही करताना काय असा आम्हाला अनुभव येत नाही. आम्हाला मात्र खालीवर होतंय, मन चंचल होतंय. अर्जुन पण म्हणतोय चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. किती कठीण आहे म्हणतोय तो. असं कसं काय? शास्त्रांनी तर असं सांगितलंय की तुम्ही वैराग्याचा अभ्यास केल्यानंतर हे प्राप्त होतेच. अनेकदा मी असं पण पाहतो की गुरु खूप मोठे मोठे योगी आहेत, सत्पुरुष आहेत, तरीही त्यांच्याजवळ राहणारी आमच्यासारखी शिष्यमंडळी तितकीशी साधनेमध्ये प्रगत होत नाहीत, पण कच्ची नसतात. कसं आहे, श्रीमंत बापाची मुलं ती श्रीमंत बापाचीच, कशीही असली तरी शेवटी ती कशी आहेत, चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेलीच आहेत. तसा गुरु केलेला कधीही वाया जात नाही, व्यर्थ जात नाही. पण आपल्यामध्ये त्वरित प्रगती हवी असेल तर आपल्याला माऊलींनी ज्या मार्गाने जायला सांगितलं त्या मार्गाने जायला पाहिजे. गुरु हा संत कुळींचा राजा असं का म्हटलंय? तर आत्ताच येताना आम्हाला आमच्या गुरुदेवांची आठवण आली, बाबांची, आणि सहज विषय झाला. गुरु हा संत कुळींचा राजा का असावा हे मला त्याच्यानंतर विचार करत बसल्यावर समजलं की बाबांना मी म्हणायचो कधी कधी की एवढ्या लोकांना तुम्ही उपदेश करता, 1,000, 10,000 लोकांना तुम्ही प्रवचन देता, त्यातला एक पण माणूस वेळेवर साधनेत उतरत नाही, करत नाही, मग ह्या लोकांना काय करायचं? मग बाबा म्हणायचे की एवढ्या लोकांना बोलल्यानंतर कुठंतरी काय होतंय, एक माणूस येतोय भेटायला, आणि त्या एकट्यासाठी एवढ्या जणांना सांगावं लागतं. मग असे 1,000 साधक म्हणजे विचारायला येणारे झाले, एक नामधारक तयार होते. सगळे नाम घेत नाहीत, नुसतेच गुरूंच्याकडे किंवा संतांकडे असे निव्वळ फेऱ्या मारणारे पुष्कळ असतात. ते त्यांचे शिष्यत्व पत्करतील का नाही ह्याची अजिबात गॅरंटी नाही. निव्वळ आवडतंय म्हणून ऐकायला येणारे, छान वाटतंय म्हणून बसणारे, समाधान मिळतंय म्हणून येणारे खूप असतात. पण प्रत्यक्ष संसारात नवरा बायकोचं गंटन बांधून उतरणारे किती असतात? कमीच. कारण गंटन बांधलं की जबाबदारी आली, सगळे चौघांची जबाबदारी घ्यायला पाहिजे की मिसेसची आणि होणाऱ्या 2 मुलांची किंवा 1 मुलाची, आई वडिलांची जबाबदारी मागायला पाहिजे. मग तसं अध्यात्माची जबाबदारी घेण्यासाठी फार कमी लोक तयार होतात. तसली 1000 भर झाली की मग एक मुमुक्षु तयार होते. म्हटलं की त्याला वाटतं की माझं भरपूर चुकतंय आणि मला देवाचा शोध घ्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, धडपडायला पाहिजे, माझं काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय. त्याला कधी कधी रडू पण येते, त्यामुळं वाईट वाटतं मनाला, खूप मनाला क्लेश होतो. जसं संसारात आपल्या मनासारखं कोण वागलं नाही, लय वैतागल्यावर कसं रडायला येते बघा, तसं मुमुक्षुला विनाकारण रडायला येते की देव मला भेटत नाही, एवढी साधना करतो, एवढं मी इच्छा व्यक्त करतोय. तुकाराम महाराजांची तळमळ ह्या बाबतीत आपल्याला त्यांच्या अनेक अभंगांमधनं पाहायला मिळते. भेटी लागे जीवा लागली स्यास, किंवा नामदेवांचा आर्त माझे पोटी दिवस लेखी बोटी, प्राण धरुनी कंठी वाट पाहे. अशा अनेक संतांचे नको देवराया अंताता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ, कान्होपात्रेचा अभंग. अशा अनेक संत, महिला संत, पुरुष संतांचे जे उच्च कोटीच्या स्तरावरती गेले, अगदी बोटावर मोजण्यासारखे, त्यांचे अभंग किंवा त्यांच्या ओव्या आपल्याला वाचायला मिळतात. माऊली म्हणते अवचिता परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू आला किंवा किती अर्थता असेल, किती प्रेम असेल. बाहेर वारा आल्याने माऊली काय म्हणते, मी पळत गेलो बघायला, चुकून देव तर आलेला नाही ना ह्याच्यामधनं. आपल्याला कसं वाटतंय, मी तर शाल पांघरून बसलो वारा आल्यावर, मला असं अजिबात वाटेना की देव मला भेटायला आला. आपल्याला ती अर्थता येणार का असं म्हणून तो मुमुक्षु रडतोय. त्याला मधनं हुंदके येतात आणि तो रडतो, आणि त्याची ती जी जुनी कर्म असतात ती स्वच्छ व्हायला सुरू होतात.
आणि मग त्याला श्री गुरूंची भेट होते. तर श्री गुरूंची भेट झाली, शिष्यत्व पत्करलं. बाबा म्हणायचे असे 1000 शिष्य झाले की मग एखादा साधक तयार होतो. खास देवासाठीच साधना करणारे लोक फार कमी असतात. सतत मनामध्ये काहीतरी संकल्प विकल्प उठत राहतात. प्रपंच आहे, प्रपंचातल्या अडचणी आहेत, त्यामुळे देवाकडे न कळतपणे काहीतरी मागामागी होतेच. हो, आमच्या घरात असं व्हायले, जरा बाबा असं करा किंवा देवा पांडुरंगा दत्तगुरु असं करा, हा प्रॉब्लेम आमचा दूर होऊ दे. निष्कामपणे किंवा निरपेक्ष निर्भेळपणे देवाकडे जाणारे लोक कमी भेटतात. मग असे एक भेटत गेल्याने असे 1000 झाले की एखादा साधक तयार होतो आणि तो फक्त साधना करत असतोय. फक्त साधना. गुरु म्हणतात की निष्कामपणे साधना करायची, त्यांच्या उपदेशांप्रमाणे तो साधना करत असतो. असे 1000 साधक झाले. आता किती कमी कमी प्रमाण होत जाते बघा. म्हणजे ह्या करोडो लोकांच्या मधनं ही घटना घडते, अब्जावधी लोकांच्या मधनं. आणि मग त्याच्यातून एखादा सिद्ध पुरुष निर्माण होते. आणि असे 1000 सिद्ध पुरुष निर्माण झाले. 84 सिद्ध आहेत किंवा त्याच्याही जास्त आहेत. पण तुमच्या तोंडात नावं किती जणांची असतात? 8-9 जणांचीच. त्यातली पण 2-3 म्हणा, फार तर 1-2 जणांचीच. मग असे सिद्ध पुरुष 1000 तयार झाले की एखादा संत तयार होते. संत म्हणजे शांत, म्हणजे सिद्धता सुद्धा पचवलेला म्हणायचं. आम्ही सिद्ध आहे हे सुद्धा विसरून गेलेला माणूस तो संत. नाही तर आपण काय म्हणणार, छाती काढूनच चालणार, माझ्यासारखा कोण नाहीच, चांगदेवांसारखं होणार आपलं. माझ्या एवढा अशी साधना कोणाचीच नाही. तर ते सगळं पचवलं की कुठंतरी ज्ञानेश्वर माऊली सारखा एखादा संत, संतच्या पलीकडे आहेत माऊली, जगद्गुरु आहेत ते. आणि तशा 1000 संतांपैकी एक कुणीतरी सद्गुरू होतो असं बाबा म्हणायचे आम्हाला. हे बाबांनी सांगितलेला हिशोब आहे आम्हाला. ह्याच्यामध्ये कुठलंही पुस्तक त्यांनी वाचलं नाही, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक चिंतन होतं ते. त्यांना पुस्तकांवर कधीच बोलताना मी बघितलं नाही. त्यांनी अभ्यास केला असेल, ऐकला असेल भरपूर, पण बोलताना मात्र ते खूप प्रत्यक्ष प्रॅक्टिकल भाषेमध्ये बोलायचे. आणि मग अशा हजारो लोकांमधनं किती गाळणी लागली बघा, स्टेप बाय स्टेप. एवढ्यातनं तो एक सद्गुरू तयार होता. आणि म्हणून माऊलींचं हे वाक्य असावं असं माझं मत आहे. हे माझं मत आहे वैयक्तिक, की गुरु हा संत कुळींचा राजा. नाहीतर राजा कसा होणार? मग सगळे संत काय अडाणी आहेत काय म्हणायला पाहिजे? गुरुच का बाबा संत कुळींचा राजा? गुरुला अधिकार आहे, संतांना रागवण्याचा जास्त अधिकार नाही, गुरुला मात्र अधिकार आहे. गुरु हा संतपण आहे, योगीपण आहे, भक्तपण आहे, ज्ञानीपण आहे, सगळाच आहे. सगळं त्याच्यात सामावले, तरी सुद्धा तो नॉर्मल माणसासारखा राहतो. नॉर्मल म्हणजे अगदी तुमच्या आमच्यासारखा, काही फरक नाही. तो गरज पडली तर आपल्याला 2 दिवस सुद्धा शकतोय नीट वागण्यासाठी. हा, वेळेवर रागवू सुद्धा शकतोय. तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला काम लावू शकतोय. तुम्हाला जे आवडत नाही ते देखील करायला लावून तुमच्या मनाची खोड मोडू शकतोय. म्हणून तर नामदेवांची खोड मोडली. स्वतः जनार्दन पंतांनी एकनाथ महाराजांची खोड कशी मोडली तुम्हाला माहिती. नको ते वेश दत्तगुरु करून आले. दत्त दर्शनाची आवड होती ना, घे म्हणाले दर्शन. मग एक तर दर्शन दिलंच नाही लवकर, दिलं ते असल्या घाणेरड्या वेशामध्ये की आपल्याला सुद्धा किळस येईल. आणि किळसवाण्या वेशात दर्शन देऊन वर बोकरं शिजवायला लावलं, कोंबडं शिजवायला लावलं, आणि काय काय करायला लावलं. आणि ते सगळं खान एकत्र कालवून खायला लावलं. आणि ते खाल्ल्यानंतर मग दत्तगुरूंच्या रूपात प्रकट झाले. ह्यांची काही इच्छाच होत नव्हती. मनात नाना शंका निर्माण, एक तर माझ्या गुरूंचं डोकं फिरलंय किंवा माझ्या तरी डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय, मला असं दिसायला लागले. तर आपले गुरु जे असतात ते आपल्याला अद्वैताकडे नेत असताना देव दानव ह्या सगळ्यातनं बाजूला करतात. मी अरूप आहे, मला कुठलंही नाम नाहीये, कुठलंही शरीर धर्म लागू नाहीये, ह्या शुद्ध चैतन्याकडे आपल्याला नेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे ते गुरु आहेत. कारण गुरु हा अंधारातून प्रकाशात नेतो. म्हणून गुरु असं आम्हाला संस्कृतामध्ये शब्दाची फोड होती अभ्यासामध्ये शाळेत असताना.
अंधार म्हणजे अज्ञान. थोडक्यात ज्या गोष्टी माहिती नाही आहेत आपल्याला. बर, हे नुसतं बुद्धीनं कळून उपयोग आहे का? बुद्धीनं भरपूर कळलं. अगदी मी सगळे ग्रंथ मुखोद्गत केले, सगळं तोंडपाठ केलं, बाबांना काय आवडतं, कशी वेळेवर सेवा करावी, तरी ज्ञान होणार आहे अशी गॅरंटी आहे का? तर फक्त करत राहावं लागतं आपल्याला निरपेक्षपणे. आणि निरपेक्षपणे करत असताना आपल्या आतमध्ये अनेक जन्मांच्या साठलेल्या ज्या गाठी असतात, ज्याला तुम्ही शास्त्रांच्या भाषेत मद, विक्षेप आणि आवरण दोष म्हणता, त्या हळूहळू निवृत्त होतात. बंधनापासून उकलिल्या गाठी देता आली मिठी सावकाश. हे हळूहळू होतं, एकदम भस्मदिशी होत नाही. कारण एखादा अचानक झालेला बदल आपल्या मेंदूला किंवा शरीराला किंवा मनाला पेलतच नाही, सहनच होत नाही. प्रत्येक अंगांगाने क्रमाक्रमाने, त्याला माऊलीने क्रमयोग असं नाव दिले ज्ञानेश्वरी, क्रमाक्रमाने हळूहळू मुंगीच्या पावलांनी पण न थांबता केलेला प्रयत्न, प्रवास हा आपल्याला ज्ञानी बनवतो. योग्य असं ज्ञान आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला ज्ञानी म्हणजे प्रवचनकार बनायचं नाही, अध्यात्माचा तो हेतू नाही. अध्यात्माचा हाही हेतू नाही की कीर्तनकार तयार व्हावेत, प्रवचनकार तयार व्हावेत. अध्यात्माचा हेतू हा आहे, मुमुक्षु तयार व्हावेत. मुमुक्षु नंतर ज्ञानी तयार व्हावेत. ज्ञानी म्हणजे मी बोलालोय असले ज्ञानी नव्हेत. ज्ञानी म्हणजे सगळं समजून उमजून स्वतःमध्ये शांत राहणारे. भरपूर पंचपक्वांना आपल्याला खायला दिली आणि पचली नाहीत समजा, तर एकतर उलट्या होतील किंवा संडास होतील. अंगाला लागेल का? तसं ज्ञान सुद्धा काय झालं पाहिजे, आपल्याला पचवता आलं पाहिजे. आपल्याला कोणी काही विचारलं नाही तरी निवांत राहता आलं पाहिजे. हे ज्ञान जे आहे, बाबा म्हणायचे परमार्थ हा फक्त एकट्याचा आहे, तो दुसऱ्या कुणाचाही नाही. त्यामुळं परमार्थाचं जे काही ज्ञान आपल्या आत यायला लागले, आपल्या कानांवाटे, ते फक्त आपल्यासाठी आहे सुरुवातीला. आणि जसं ते ज्ञान स्थिर आणि परिपक्व होत जाईल, तसं न सांगता आपल्याकडं काय होत जाईल, साधकांची निर्मिती होत जाईल. त्याच्यासाठी आटाआटी किंवा अट्टाहास करण्याची काही गरज नाही. म्हणून गुरूंना संत कुळींचा राजा म्हटला असावं की त्यानं ह्या सगळ्या अवस्था साधना करता करता पचवलेल्या आहेत. पचवणं खूप कठीण आहे, पण एवढी कठीणातली कठीण गोष्ट पण त्यांनी सिद्ध केलेली आहे. आणि त्यामुळं तो राजा आहे संत कुळींचा. तर संतांचं म्हणणं हे आहे की गुरुशिवाय कुठला देव नाही. नामा म्हणे सद्गुरु वाचुनी दैवत नाही. सद्गुरूंच्या शिवाय कुठलाही देव नाही. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. किंवा तुका म्हणे श्री गुरूंसारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. सगळ्या संतांनी एकमुखाने हेच सांगितलं, श्री गुरूंच्या शिवाय कुठलाही देव नाही. कारण देव ही संकल्पना मुळात श्री गुरूंनी आपल्या समोर आणली. आपल्याला काय माहित होतं देव? कुणाला माहित आहे? जन्माला आल्याने देव माहिती होता. देव माहिती होता म्हणजे कुठंतरी देवळं बघितली, काहीतरी वाचलं, ऐकलं, असं कोणाला वाटतं का? निसर्गात देव आहे, नदीमध्ये देव आहे, हवेत देव आहे. ह्या देवाची संकल्पना आपल्याला श्री गुरूंनी दिली. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी दत्तगुरु हे नाव का साध्य केलं, तर त्यांनी 24 गुरु केले असं भागवतामध्ये आपण वाचतो. यदु आणि अवधूताच्या संवादामध्ये 24 गुरु करत असताना त्यांनी चांगले गुणही घेतले आणि वाईट गुण असणाऱ्यांना सुद्धा गुरु केलं. कारण त्यांचे वाईट गुण आम्ही कधीच घ्यायचे नाहीत म्हणून त्यांना गुरु केलं. आणि जे चांगले होते त्यांच्याकडून एकच चांगला गुण असेल किंवा 2 चांगले गुण असतील तेवढेच स्वीकार केले. आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये ते कोणत्या पद्धतीने उतरवता येतील ह्याचा अभ्यास केला. नुसतंच घेतले पुढे गेले, घेतले पुढे गेले असं कधीही होत नाही. आपल्याला ते काय करावे लागतात, आतमध्ये आपल्या कुठं प्रॉब्लेम आहे तिथं ते बरोबर समजून उमजून घेऊन तिथं ते बसवावं लागतं. एक घर आहे आपलं समजा, आणि घरामध्ये आपण बरंच साहित्य आणलं, चांगलं आणलं, अगदी मस्त महागडं, पण त्या घरामध्ये कुठल्या कोपऱ्यात काय ठेवायचं हे पण कळायला पाहिजे की. का कुठं पण काय पण ठेवून चालेल? सोफा सेटवर गॅसची शेगडी घेऊन चालेल?
तर हे ज्ञान सुद्धा घेतले, चांगले गुण घेतले, ते सुद्धा व्यवस्थित आपल्या ठिकाणी कशा पद्धतीनं ते आचरणात आणले पाहिजेत त्याचा सुद्धा, आणि कुठल्या वेळेला कसे काय ह्याचा विवेक सुद्धा असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तो विवेक सुद्धा आपल्याला श्री गुरु शिकवतात. कारण आपल्याला असं वाटतं की मी गुरूंचं आता ऐकलं आणि त्याप्रमाणे आपण लगेच वागायला चालू करतो. पण ते वागणं आपलं कसं होतं, मिलिटरी सिस्टीम सारखं होतं. एक गोळी मारा म्हटलं की मारली गोळी, सोडून द्या म्हटलं की दिलं सोडून. त्यांनी आपल्याला गोळी मारली तरी मग काय ऑर्डर मोडायची नाही. संतांचा विवेक तसा नाही आहे. संतांचा विवेक हा खूप सूक्ष्म आहे आणि तो विवेक गुरूंच्या जवळ राहूनच आपल्याला समजतो. आणि त्या विवेकाची विविध अंग आपल्याला कमीत कमी गुरूंच्या हाताखाली एक 12 वर्ष तरी शास्त्रांनी सांगितलं की अखंड राहायला पाहिजे. चांगलं वाईट सगळं त्यांच्याबरोबर अनुभवायला पाहिजेत. समाजामध्ये होत असलेले चांगले वाईट प्रसंग गुरूंच्या बरोबर अनुभवायला पाहिजेत. वाईट प्रसंग, मान अपमान श्री गुरूंच्या बरोबर राहून अनुभवायला पाहिजेत. आणि ते अनुभवताना ते आपल्याला पचले पाहिजेत. आपल्यामध्ये राग द्वेष मत्सर हे निर्माण होण्याऐवजी त्याच्यावरती योग्य अयोग्य ह्याचा विचार होता 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 आपल्या ठिकाणी शांतता, समजूतदारपणा आला पाहिजे. समजूतदारपणा आला की आपल्याला समजतं की हे असंच आहे, ह्या गोष्टींच्या नादाला लागायचं नाही. हा एक बाजार आहे मोठा, जग हा एक मोठा बाजार आहे. आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं, बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये उहापोह करायचा नाही. करायचाच असेल तर त्याच्यामधनं सुटायचं किंवा त्याच्यात अडकायचं हे सुद्धा आपण ठरवून घेऊन करायचं. जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला परमार्थामध्ये करता आला पाहिजे. आणि तो विचार आपल्याला करता येत नाही, तो आपल्याला फक्त श्री गुरु शिकवतात. आणि म्हणून सुद्धा गुरूंना संत कोळींचा राजा म्हटलं असावं, कारण आपल्याला दुसरं कोणीही ह्या गोष्टी आपले शिकवत नाहीत. ना आई शिकवते ना बाप शिकवतो. ते फार तर मंदिरात जा म्हणतील, पाया पड म्हणतील, असं कर म्हणतील, तसं कर म्हणतील, त्याच्या पलीकडे काय सांगणार नाही. आणि मग पुढं माऊली काय म्हणते की गुरु शिवाय दुसरा कुठलाही देव त्रैलोक्यामध्ये नाही. आता ह्या गोष्टीला आपण किती जण तयार आहात इथं बसलेल्यांपैकी? प्रत्यक्ष विचार करायचा म्हटलं तर की गुरूंशिवाय कुठलाही देव ह्या त्रैलोक्यामध्ये नाही. कारण आपली जी दृष्टी आहे ती दोषपूर्ण आहे. दोषपूर्ण असल्यामुळं आपल्याला दोष दिसतात. अक्षरशः भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या गुरूंच्या मेलेल्या मुलांना परत आणल्याची कथा ऐकवत आहे. विश्वामित्रांसारखा दोनदा फेल गेलेला तपस्वी म्हणूया आपण आत्ताच्या आपल्या भाषेत, त्याला सुद्धा त्यांनी गुरु केले ना. ते कशाच्या बेसिसवर केलं? आपण काय करणार? त्याचा आधीची हिस्ट्री 7-12 काढतच बसणार आणि पुढचं आयुष्य घालवणार. ते असाच होता आणि तो तसाच होता, त्याला कशाला गुरु करायचं? म्हणून मी आता हे प्रॅक्टिकली विचारतोय का होऊन गेलेल्या संतांना आपण गुरु मानलं कारण त्या आता सांगायला बडबडायला पुढं नाहीयेत. त्यांची चरित्र वाचली, त्यांच्या कथा वाचल्या, किती अवघड वाटलं तेव्हा आपण रडलो हसलो चरित्र ऐकताना. द मच्छिंद्रनाथांच्या ठिकाणी जर आमच्याच गुरुने आम्हाला सांगितलं असतं की तो वडा परत एकदा खायला पाहिजे मला, तर आपलं उत्तर मनातल्या मनात तरी काय गेलं असतं? तर हे संन्यासी झाला आणि वडा ह्याच कशाला पाहिजेत असं आपल्या मनात सहज येऊन गेलं असतं. पण गोरक्षनाथांच्या मनामध्ये तसं काहीही आलेलं नाही. त्यांना माहितीच नाही जगात कोण दुसरा असते. जन्मल्यापासून ते गुरूंच्या बरोबर आहेत. ते एक आम्ही जाणो गुरुचे पाय. भक्ती माहित नाही, मुक्ती माहित नाही, आणि काय भानगड माहित नाही, अभ्यास नाही आणि काय नाही. काय माहिती आहे? फक्त एकमेव माझे गुरु, बस. मग माऊली म्हणते की बाबा गुरु शिवाय ह्या त्रैलोक्यामध्ये एकही देव नाही. आता पहिल्यांदा सगुणात तरी आपण कोणाला तर गुरु मानायला पाहिजे. निर्गुण गुरु हा सगळ्यांना व्यापून आहे, तोच परब्रह्म आहे. माझ्या मते देव नावाची संकल्पना अस्तित्वातच नाहीये. जरा धाडसाचं होईल माझं बोलणं, पण देव नाहीच आहे, गुरुच आहे फक्त. जिकडे तिकडे सद्गुरु भरला. पंत महाराज म्हणतात भजन कुणाचे कुठे करू,
अंतरी सद्गुरु बाहेरी सद्गुरु, माझा मीपणा तोही सद्गुरु. सद्गुरु विणे काहीच नाही, अवधूत दत्त परात्परू. दत्त म्हणजे नेहमी असणं, जे सर्वत्र सदा सम. माऊली म्हणते जे सर्वत्र सदा सम, ह्याचाच अर्थ काय? दत्त. दत्त म्हणजे सर्वत्र आहे, सदैव आहे, समान आहे. बाबा गमतीने एक उदाहरण द्यायचे. चहा प्यायला लागला आणि एखादा माणूस हजर झाला की आपण चहाच्या वेळेला दत्त झाला बघ, किंवा जेवायच्या वेळेला दत्त, किंवा एखाद्या माणसाला सवयच असली हे बरोबर जेवायच्या वेळेला दत्त होते बघ म्हणायचे. दत्त होते म्हणजे काय होते? तिथे येतेच बरोबर. तसं दत्त म्हणजे काय? गुरुदेव दत्त म्हणजे गुरुदेव हे सगळीकडं आहेतच, कुठेही जा तुम्ही गुरुदेव दत्तच आहेत. 3 मुखांचे 6 हातांचे दत्त गुरु अत्री अनुसयेच्या पोटी आले आणि त्यांनी आपल्याला भरपूर ज्ञान दिलं आणि देह विसर्जित केला आणि चैतन्य रूपाने आपल्यामध्ये राहिले. जशा माऊली आपल्यामध्ये चैतन्य रूपामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. आत्मस्वरूप हेच चैतन्य स्वरूप आणि आत्मस्वरूपामधूनच सर्व देवी देवता तयार झालेले असल्यामुळं सगळ्या देवी देवता ह्या निर्गुण निराकाराशी तादात्म्य पावलेले आहेत, एकरूप झालेले आहेत आणि म्हणून त्या चैतन्याला सोडून कधीही नाही आहेत. आपल्याला काय दिसतो? आकार. 6 हात दिसतात, 3 मुख दिसतात, चांगलं आहे, वाईट नाही आहे. पण तुकाराम महाराजांनी जरी सगळ्या देवांना नमस्कार केला असला तरी त्यांनी मनात ना आपल्या गुरूंचं ध्यान आणि गुरूंनी दिलेला मंत्र रामकृष्ण हरी बंद केलेला नाही. बाबाजी आपुले सांगितले नामा तोच जप केलाय बरं का. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाकीचा काही फापट पसारा मांडलेला नाही. नाहीतर आपण काय म्हणणार, मी माळ घातलीये पण काय झालंय, हल्ली जरा घरामध्ये त्रास चालू झालाय, जरा ह्यांना जाऊन विचारून घ्या. तर नाही, अजिबात कोणाला विचारायला जाऊ नका, गरज नाहीये. तो मोठा आहे तुमच्या पाठीशी, काही गरज नाही कुणाला विचारायची, कुणा पुढे पदर पसरायची गरज नाही. ठाम राहा फक्त. ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्या जगाने म्हणजे तिथल्या गावातले म्हणजे जगच म्हणूया की, आपल्याला 2 घरांनी नावं ठेवली तर आपण म्हणते सगळं जग आम्हाला नावं ठेवायला लागले. जग तर तुम्ही अजून बघितलेलंच नाही. त्यांना अख्ख्या गावाने वाळीत टाकलं होतं आणि तरीही त्यांनी आपल्या गुरूंवरचा भरोसा सोडला नाही किंवा गुरूंना आडवे तिडवे प्रश्न कधी विचारले नाहीत की निवृत्तीनं आता असलं काही हे तुमची शक्ती कुठं आहे, मग ह्या सगळ्यासनी पाणी पाजा, असलं कधीही बोललेले नाहीत. त्यांनी शुद्ध भक्तीचा अंगीकार केला. गुरु जे सांगतील ते ऐकले. आपण काय करतोय, आपलंच खरं करायला जातं. आपल्यामध्ये मावत नाही ज्ञान, कारण ज्ञान पचवण्याची शक्ती आपल्याला गुरुच देतात. ती हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये विकसित होते. शक्ती दिलेली असते. शक्ती दिली की काय होते, जोपर्यंत ती आपल्या पचनी पडत नाही तोपर्यंत माणसामध्ये थोडासा उन्मत्तपणा किंवा उद्दामपणा असतो थोडासा. म्हणजे मी सुद्धा तो अनुभवलाय की अध्यात्म करत असताना सुरुवातीला माणूस खूप बडबड्या होतो, म्हणजे बडबड बडबड करत असतोय, अध्यात्म एकमेकांना सांगत असतोय, बोलत असतोय, कारण ते ना त्याच्या आतमध्ये राहत नाही, असं सारखं बाहेर येते आणि ते राहायला लागलं की त्याच्या ठिकाणी शांती निर्माण होते. दत्तगुरूंना गुरु म्हटलं ते एवढ्यासाठी, त्यांनी विश्वाला गुरु केलं. यदुराजा म्हणतोय ना, तुम्हाला एवढी शांतता किंवा निश्चिंतता समाधान कशाने प्राप्त झालं, तर त्या दत्तगुरु हे सगळ्यांचे गुरु असून ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात की मी सगळ्या विश्वाला गुरु केलं, म्हणजे विश्वातल्या सगळ्या घटकांकडनं दगड माती पंचमहाभूत माणसं बायका लहान मुलं बाळ तरुण म्हातारे साप विंचू कीटक सगळे जे काही विश्वात घटक असतील जिवंत किंवा मृत सजीव किंवा निर्जीव ह्या सगळ्या घटकांमधनं मी गुण घेतले. कुठले कुठले गुण घेतले की ज्या गुणांमुळं माझ्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल. शांतता हे आपलं मूळ सूत्र आहे. म्हणून म्हटलंय की शांती दया क्षमा. देवाची वस्ती पण तिथंच आहे म्हणतात, पंढरपूरचं वाळवंट पण तेच आहे असं नाथबाबा म्हणतात. आणि माऊलींची संजीवन समाधी सुद्धा कुठं आहे, दया क्षमा आणि शांतीमध्ये आहे. आळंदीमध्ये आहे ते फक्त सगुण रूप आहे. निर्गुण रूपानं माऊली आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये शांतीच्या रूपात विराजमान आहे.
मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा म्हटले, शांतीचा अंकुर फुटे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. शांत असल्याशिवाय कुठलंही ज्ञान आपल्या मनामध्ये स्थिर होत नाही. आणि म्हणून गुरु शिवाय दुसरा कुठला देव डोक्यात येता कामा नये. डोळ्यासमोर असला तरी काय हरकत नाही. म्हणजे एखाद्या मंदिरात, आता आम्ही पण जातोच ना सगळ्या मंदिरामध्ये, पण पाया पडायचं. बघताना कोणाला बघायचं आहे आपल्याला? आपण ज्याला गुरु मानलेला आहे. माऊली स्त्रियांचं उदाहरण दिले. स्त्रिया लग्न करतात, सासरी जातात, जगात त्यांना खूप माणसं भेटतात, पण त्या गर्दीत फक्त त्यांचं लक्ष आपल्या नवरोबाकडे तेवढंच असते. आमचं हे ध्यान कुठे गेलं, पुढं कुठे गेलं म्हणून त्यालाच तेवढं ओळखत असतात. तसं भगवंताचं रूप म्हणजे सद्गुरू. कारण भगवंत इतका मोठा व्यापक आणि निर्गुण निराकार आहे ना, आपण आपल्या अल्पबुद्धीनं अल्पमतीनं ह्या छोट्याशा मेंदूनं त्याचा अंत कसा लावणार? कसं शक्य? आपल्याला आपल्या शेजारी काय पडलेलं कळेना. आता सकाळपासून माझं अंग दुखणं आलंय तर मला काय कळेना झालंय. आणि मग त्या भगवंताचं व्यापकत्व आपण एवढ्याशा बुद्धीने समजून घेऊ का? मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्यासारखा जो सगुण रूपामध्ये आहे त्याला सद्गुरू मानलं पाहिजे. एक तर त्याच्याजवळ गेल्यावर गोंदवलेकर महाराज म्हणतात की गुरु कसे ओळखावेत. त्यांच्याजवळ गेल्याने आपल्याला अनुपम अशी शांती वाटायला लागली की ओळखावं तो गुरुपदाला योग्य आहे. एवढंच सांगितलंय बरं का, बाकीचं कुठलीही कोण सांगितलंय. म्हणजे त्यांचा आश्रम किती मोठा आहे, ते गरीब आहेत का, झोपडीत राहत का, योगाच्या किती अवस्था त्यांनी पार केल्यात. आपली फार चिकित्सा असते, योगाच्या अमक्या अमक्या अवस्था त्यांनी पार केल्यात काय, मग असं झालंय काय, मग त्यांना कशावरनं असं झालंय. लय चिकित्सा असते आपली. आणि चिकित्सा एवढी होत्या की त्या चिकित्सेमध्ये जवळपास आयुष्याचा शेवटच येतोय. आणि मग गुरु पण बाजूला राहतोय आणि देव पण बाजूला राहतोय. तेलही गेले आणि तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले. मग तिथं समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. समर्थ रामदास स्वामी ते शिष्य लक्षणांमध्ये शिष्याला असं सांगतात, गुरु लक्षणांमधली गुरु लक्षणं गुरूंनी सांभाळायची, शिष्य लक्षणांमध्ये शिष्य लक्षणं शिष्याने सांभाळायची, साधकांनी सांभाळायची. ते म्हणतात की गुरु महायोगी आहे, पण शिष्याची अजिबात श्रद्धा नाही आहे गुरूंवर, तर त्या शिष्याला कधीही ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि गुरु दगड आहे म्हटलंय बरं का, किती साधं वाक्य आहे बघ. गुरु दगड आहे म्हणजे गुरुला खरंच अक्कल नाही, पण त्या गुरुपदावर आहे. आणि शिष्याची मात्र खूप श्रद्धा आहे त्याच्यावर, तर तो शिष्य महायोगी होऊ शकते. म्हणजे किती महान असं वाक्य आहे. म्हणजे इथं आपल्याला गीतेतलं श्रद्धा हा प्रकरण इथं मोठ्यानं बघायला मिळतं की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेला यामध्ये अपरंपार महत्व आहे. मग अशी श्रद्धा कसली असावी? मग दारुड्या माणसाची दारूवर पण असत्या, पिल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही. इतकी श्रद्धा असते. बाबा म्हणायचे की त्याला सकाळपासून त्याची तहान लागलेली असते आणि त्याच्याकडे पैसे नसतात. कारण दारुड्याला सगळे माणसं कंटाळतात आणि पैसे देईनासे होतात. घरात बायका पोरं पण जरा तेडीस पिडीस करतात. मग तो खूप ध्यास घेतो मनामधनं, खूप श्रद्धा असते की दारू प्यायला मिळाली की माझं डोकं काय होणार, शांत आणि समाधान होणार. तर त्याला संध्याकाळपर्यंत कोणीतरी एक बाटली पुरते पैसे देतेच म्हणे. एवढी त्याची एवढ्याशा वस्तूवर श्रद्धा आहे. तर भगवंतावर श्रद्धा ठेवल्यावर तुम्हाला तो देणार नाही का? जर शेवटचा श्लोक काय गीतेचा, यत्र योगेश्वर हा कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धर, तत्र श्रीर्विजयो. हा, असं कधीच होणार नाही. भूतीर ध्रुवा नीतीर मम हे सोडून द्या. पण जिथं भगवंत आहे, जिथं भक्त आहे, जिथं गुरु आहे, जिथं शिष्य आहे, त्याच्यावर माऊलीने खूप ओव्या केल्यात, भयंकर ओव्या केल्यात. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय कमी पडणार आहे? भगवंताचा सगळं ऐश्वर, षड ऐश्वर संपन्न असा तो भगवंत आहे. तर त्या भगवंताचं सगळं 6 गुणांचं सगळं ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं, जसं सुदाम्याला प्राप्त झालं. सुदाम्यानं भगवंताकडं शेवटपर्यंत काहीही मागितलं नाही, तर तो घरी जाईपर्यंत सगळी स्थिती पालटलेली होती. मग आता त्याला इतके दिवस करत असलेल्या मूर्तीनं फळ दिलं का श्री गुरुनी फळ दिलं? आणि श्री गुरु कमीत कमी अनुग्रह घेताना तरी आपल्या समोर शरीर रूपानं असावेत म्हटलंय. कारण आपल्याला निर्गुण निराकाराची बुद्धीला सवय नाही, अजून आपल्या मनाला सवय नाही. आपल्याला आपल्यासारखंच सगळं असलेलं
बरं वाटतंय, जर भीती वाटत नाही. ध्यानामध्ये किंवा अध्यात्मामध्ये शून्य अवस्था जरी येत गेली तरी आपण घाबरतो, आपण डळमळायला चालू होतो. अध्यात्म तरी काय पचवायचं सोपं आहे? तुम्हाला बसवलं आणि देवाचं दर्शन व्हायला लागलं. अर्जुन कसा हाला लागला बघा, तो मोठा तपस्वी होता, तो सुद्धा हलायला लागला. आपण काय होणार? मग आपल्याला त्याच्यासाठी पूर्वतयारी करायला नको का? शम दम धारण करा. इंद्रियांना थोडं शमवलं पाहिजे, थोडा दम धरला पाहिजे, सगळ्याच बाबतीत, एकाच बाबतीत नाही. सहनशक्ती वाढवली पाहिजे आणि श्री गुरु सांगतील तसं करायचं. त्यांचं सांगणं म्हणजे काय असतं? टाइमपास नसतोय. प्रत्येक वेळी आपल्या मनाची कुठली तरी खोड त्यांनी मोडलेलीच असते. कधी गोड बोलून मोडलेली असते, तर कधी रागवून मोडलेली असते, इतकंच. म्हणून सांगितलं की आपल्याला खरोखरच ज्ञान पाहिजे असेल तर गुरु नावाच्या देवाजवळच फक्त तुम्ही जावा. आणि मग गुरूंचं खूप वर्णन केलंय. गुरु साधकाशी साह्य, गुरु भक्ता लागे माय, गुरु कामधेनु गाय, भक्तांघरी दुबत असे, किंवा गुरु हे वैराग्याचे मूळ, गुरु हे परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठे लिंग देहाचे, गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना म्हटले, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू. आता हे जे काही गुरूंचं वर्णन आहे ते सगुणामध्ये थोडंसं लागू आहे आणि 99% त्याचा पार्ट आहे तो कुठं आहे? निर्गुणामध्ये. 1% सगुणामध्ये. कारण प्रेमाचा जरी आगर असले तर गुरु कधी कधी आपल्याला रागवतात सुद्धा, खूप रागवतात. कारण आपल्यामध्ये काही दोष असतात आणि ते व्यवहारात पण बसत नाहीत आणि परमार्थात पण बसत नाहीत. त्यामुळे सासू कशी सुनेला रागवते, सासुरवास करते, तसं गुरु सुद्धा आपल्याला थोडासा काय करतात? सासुरवास करतात. मग त्यावेळी ह्यातला प्रेमाचा सागरू किंवा आगरू जे म्हटले तो शब्द आपल्याला संशयास्पद वाटू शकतो, की इथं माऊली म्हणते की तो प्रेमळच असतोय आणि इथं तर आमचे गुरु आम्हाला रागवायला लागलेत म्हणणार आपण. शास्त्राला आपण नको तिथं जोडून त्याचा गैरअर्थ निर्माण होतो. म्हणून तो जो अर्थ आहे प्रेमाचा आगरू तो सगळा आत आहे, पोटात आहे, आईच्या मायेसारखा आहे. आई काय करते? इकडं तिकडं पोरग्यानं आगाऊपणा केला की धोपटूनच काढते, पार ते रडून रडून आवाज बंद होतोय, त्याचा बेशुद्ध पडते. पण आईला अजिबात त्याच्यावरती राग नसतो, मनामध्ये पोटामध्ये अजिबात राग नसतो. आणि दुसऱ्याचा पोरग्याला मारलं नाही तरी त्याच्याबद्दल मनात राग असतो. तसा संतांचा राग हा सुधारण्यासाठी असतो, पण आतून मात्र काय असतं? प्रेम. पण ते प्रेम का दाखवत नाहीत बाहेर जगाला? तर आपल्याला एक वाईट सवय असते, आपण मुरदाड होतो लगेच. एकदा जर पोराला कळलं की आई नुसतीच मारते आणि गप बसत्या कारण ती पुढची काहीच ऍक्शन घेऊ शकत नाही, तर पोरं हळूहळू मुरदाड होतात. बघा, मार मार काय मारून मारून करणार आहेस. तर तसं परमार्थामध्ये मुरदाडपणा येऊ नये म्हणून गुरूंनी काय केलं पाहिजे? थोडं कधी कधी तर रागवलंच पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होण्याला गुरु कारण आहेत. गुरु हे वैराग्याचे मूळ, म्हणजे आपल्यात वैराग्य निर्माण व्हायला कारणीभूत आहेत म्हणून पण म्हणायचं. आणि वैराग्याला किंमत आली ती गुरूंच्यामुळं. नाहीतर वैराग्याचं नाव कोण घेतलं असतं? कोणाला माहित आहे वैराग्य काय असते? शुकमुनींना वाटायचं सगळं सोडून देणं म्हणजेच वैराग्य आहे. पण जनक राजाने दाखवलं की वैराग्य काय असते. ते मोठ्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेले असताना सुद्धा शुकांना त्यांनी उपदेश केला आणि 12 वर्ष हाताखाली ठेवून घेतलं, महालामध्ये साधना करून घेतली, बाहेरात. संसार आणि परमार्थ ह्या गोष्टींचं सत्यत्व मिथ्यत्व पटवून दिलं. निव्वळ वैराग्य म्हणजे जाळ करणारं वैराग्य आपल्याला नको आहे. कडकडीत असावं, म्हणजे अगदी शुद्ध वैराग्य असावं, खडखडीत असावं, काटेकोर असावं, पण त्याचा गैरअर्थ आपण लावू नये. वैराग्याला महत्व आलं ते गुरूंच्यामुळं. गुरूंच्या जवळच योग्य वैराग्य असतं. बाकी मग काय होतं? आपण आहे तसं आचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला कुठंतरी गोंधळ उडतो की असं सांगितलं होतं, असं करायला गेलो तर सगळं उलटच झालं असं आपण म्हणतो. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र आणि अध्यात्मामध्ये असणारे जिवंत संत ह्यांचा मेळ आपल्याला लवकर बसत नाही. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? गुरु शिवाय ह्या जगामध्ये कुठलाही दुसरा देव उपलब्ध नाहीये ह्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं पाहिजे. गुरूंनी दिलेल्या नामाचा मंत्र हाच एकमेव मंत्र, त्यालाच किती कोट्यावधी वेळेला जपायचं आहे तेवढं जपा.
आणि त्याच मंत्रावरती ध्यान करा, त्याच मंत्राचा जप करा. आपल्याच गुरूंना प्रत्येक देवी देवतांच्या रूपामध्ये बघायला शिका. आपलेच गुरु तिथे दिसले पाहिजेत. आपल्या हातून किती पण चुका होऊ देत, पुन्हा पुन्हा पश्चाताप व्यक्त करून तेथे मुख्य पाहिजे अनुताप. आणि ते काही एका अनुतापात आपलं काम होण्यासारखे आपण हुशार माणसं नाही. आपण सतत पश्चातापामध्ये पाहिजे की हां, आता मी असं करायचं ठरवलं तर असं झालं नाही. चला प्रार्थना, लगेच भगवंताच्या समोर जाऊन प्रार्थना करायची की मी साधना करायला बघतीये, पण माझ्या डोक्यामध्ये काय येतात, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. माझ्या डोक्यामध्ये प्रपंचाचे सगळे विचार आहेत. प्रपंच म्हणजे फक्त आपल्याच घरातले नव्हे, आमच्या डोक्यात आश्रमाचे विचार असतात, तोही प्रपंचच, आध्यात्मिक प्रपंच आहे. तर काय आहे, ह्याच्यामधले योग्य आणि अयोग्य न कळता केला जाणारा विचार हा प्रपंच आहे. आणि योग्य अयोग्य कळल्यानंतर जे आपण वागतो ते मग 18 तास जरी काम केलं तरी तो परमार्थच आहे. म्हणून जनक राजांसारखा राजा राज्य उपभोगून सुद्धा विदेही आहे. श्रीकृष्णांसारखा सोन्याच्या द्वारकेत राहणारा आणि अनेक कुटुंब चालवणारा सुद्धा योगेश्वर आहे, म्हणजे योगारूढ आहे आणि ब्रह्मचारी म्हटलंय त्याला तुकाराम महाराजांनी. त्याचं कारण हे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्री गुरूंच्या सानिध्याशिवाय किंवा त्यांचं वागणं बघितल्याशिवाय, त्यांच्या पाठीमागनं गेल्याशिवाय कळत नाही. ते काय करतात, कसं करतात, योग्य अयोग्य वेळी कुठला निर्णय घेतात, कसे मागं पुढं करतात स्वतःला, हे सगळं आपल्याला श्री गुरूंच्या सानिध्यात राहिल्यावरच समजतं. आज एवढंच आपण लक्षात ठेवूया की गुरु हा संत कुळींचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आणि जसं तुकाराम महाराज म्हटले, सर्वदा विश्रांती संतापाई, नाम आठविता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी. विश्रांतीचं जे ठिकाण आहे आपलं, ते शरीरानं झोपणं ही विश्रांती नाहीये. सगळे अवयव कार्यरत असतात, उठलं की आपण रखरख 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 करत सगळ्याच्या पाठीमागनं पळतो. मग विश्रांती काय आहे, तर आपलं मन, मनाचा मनपणा नाहीसा होऊन ते शुद्ध सत्वगुणी बनतं आणि ते मन देवाच्याच विचारामध्ये नेहमी राहतं, ती विश्रांती. नाहीतर एरवी ह्या प्रपंचामध्ये विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग निवांत झोपाय मिळालं म्हणजे समाधान मिळते का? झोपून उठले की आणि विचार पडते, आता काय करायचं, आता काय करायचं, कंटाळाला, किती झोपायचं. तुम्हाला समजा मी गाद्या टाकून दिल्या, अत्तर मारून दिली आणि गुलाबाची फुलं घातली आणि झोपा म्हटलं, खरं मी एकच सांगितलं, खायचं आणि झोपायचं. तुम्हाला आवडेल? एक 15 दिवस प्रयोग करूया. माझ्याकडे या तुम्ही, तुम्हाला एक छान रूम देतो, सगळी सोय जागेवर, सगळ्याची, जेवणा खाण्याची आणि त्याला सगळंच करण्याची सोय जागेवर करूया आणि निवांत झोपून राहायचं फक्त. कुणाकुणाला आवडेल? 1 दिवस आवडेल, त्याच्यानंतर अजिबात आपल्याला जमणार नाही. मग विश्रांती कुठे आहे? तर विश्रांती आहे ती भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाशी आपलं मन, त्याचं अनुसंधान होणं, ते चिकटणं, तिथं जाऊन तिथं विश्रांती. आणि ती विश्रांती आपल्याला गुरूंचं ध्यान करूनच प्राप्त होते, बाकी कुठल्या उपायाने प्राप्त होत नाही. म्हणून चांगदेवासारखा 1400 वर्ष जगलेला महात्मा सुद्धा महात्माच आहे तो, त्याच्या इतकी तपश्चर्या कुणाचीच नाहीये. तो महात्मा सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या मुक्ताबाईंच्या चरणावरती जातो आणि मग त्याच्या मनाला शांती मिळते. बाकी सगळं मिळालंय त्याला, फक्त अजून बेचैनी आहे, शांती नाही आहे. एवढं सगळं केलंय तरी असं का? अस्वस्थता का? शांतता का वाटत नाही? सगळे वायू स्थिर आणि शांत झाले पाहिजेत. आपल्या अंगामध्ये वायू खूप वाहतात. अध्यात्म करायला तरी उन्माद वायू आपल्यामध्ये असतोच. आपला आध्यात्मिक उन्मत्तपणा सुद्धा वाढू शकतो. त्याला आपण काय केलं पाहिजे? शांत ठेवलं पाहिजे. अध्यात्म ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण मानवी जीवनात येऊन सुरुवातीला मी सांगितलं, अध्यात्मच करायचं आहे, दुसरं काय करायचंच नाही. आपल्याला पटो नाही तर नाही पटो, प्रपंच करत असलात तरी आणि संन्याशी असलात तरी आपल्याला अध्यात्माचाच अभ्यास करायचा. दैवयोगानं आम्ही संन्याशी झालो, आम्हाला संन्याशी होणं आमच्या प्रारब्ध कर्मात आम्ही ओढवून घेतलेलं होतं. पण तुम्ही सुद्धा काही कमी नाही. तर प्रपंच करत असताना सुद्धा आपल्याला नाम आणि ध्यान ह्याची जोड घ्यायची आहे आणि हे गुरूंच्या सानिध्यात आपल्याला करायचं आहे.
कारण गुरूंच्या सान्निध्यात नाही केलं तर आपल्याला चूक बरोबर कळत नाही, काय व्हायले खालीवर कळत नाही आणि आपल्या मनामध्ये धाडस निर्माण होत नाही. काही लोक साधना करायला चालू करतात आणि आता असंच व्हायलंय, आता शरीरात असाच बदल व्हायलाय, भीतीच वाटायला लागल्या, मन आणखीन अस्वस्थ व्हायलंय, असंच होईना तसंच होईना असं म्हणून साधनाच करायची बंद करतात. तेव्हा आपल्याला सद्गुरूंची गरज आहे की सद्गुरू आपल्याला सांगतात की मला सुद्धा असं झालं होतं आणि तू साधना बंद करू नकोस, हे असंच चालू ठेव. लग्न झाल्यानंतर काय कमी संकट आली होती का आतापर्यंत? मग काय संसार सोडला आपण आणि जरा नेटाने करतोय आणि 4 पैसे जादाच मिळवतोय. तसा परमार्थ सुद्धा करताना आपल्याला मध्ये काहीही अनुभव आले, अनुभूती आली तर एक 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 मागं टाकत आपल्याला हळूहळू वाटचाल पुढं 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 करतच जायचं आहे, करतच जायचं आहे, करतच जायचं आहे, थांबायचं नाहीये. म्हणून माऊली म्हणते की ये मार्गींचा कापडी महेशो. अजून भगवान शिवशंकर काय करतात? ध्यान योगाची साधना चालू आहे त्यांची म्हणतात. किंवा 9व्या अध्यायामध्ये सांगतात तेथ शंभूचे ही तप न पुरे. मग आपण विचार करायचा ते अजून तप करतात आणि आपण झोपा काढून चालेल का? आपण निवांत राहून चालेल का? आपण स्वतःला शान समजून तरी चालेल का? तर शांतपणे आपल्याकडे जी माहिती आहे ती शांतपणे दुसऱ्याला द्यायची, नम्रपणे द्यायची आणि पुढं पुढं चालायचं. आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे जाणं हे आजच्या आपल्या ह्या सत्संगाचं किंवा प्रवचनाचा मुख्य उद्देश आहे, ध्येय आहे की आपल्या जीवनामध्ये श्री गुरु असावेत. नसतील तर आपण एखाद्या आराध्य दैवतालाच आराध्य मानावं. सारखा सारखा बदल करू नये, नाहीतर मनामध्ये विक्षेप दोष निर्माण होतो. आणि त्याला माऊलींनी तर व्यभिचारीच भक्ती म्हणून टाकले, सोडून म्हणजे खूपच मोठा शब्द लिहिला. आणि त्यामुळं आपण काय करायचं, आपण ठरवायचं एकाच देवाची एवढं मन लावून साधना करायची की ते चैतन्य तत्व आपल्याला वेगवेगळ्या रूपात मदत करायला आलं पाहिजे. सगुणात झालेली मदत बघून आपण हळूहळू शहाणं व्हायचं. आणि किती दिवस आता ह्या सगुणामध्ये मदत घेत बसणार, शेवटी मरूनच जाणार आहे. म्हणून निर्गुणाचा शोध घेण्याचा आपण काय करायचा, प्रयत्न करायचा आणि प्रयत्न त्याचाच अभ्यास करायचा. त्याच गोष्टीचा सतत 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 अभ्यास करायचा. आणि एक दिवस आपण त्या बाप रखमा देवीवरून ध्यान लागले. गुरूंचा उपदेश काय आहे? तुमचं शरीर हेच श्री क्षेत्र काशी आहे. किंवा नाथ बाबा म्हणतात काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, दया क्षमा शांती हेच वाळवंट. आणि ही वारी आपल्याला करायची. कुठली वारी? आपण जे मी देह 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 समजतो आणि त्या अनुषंगाने दंगा करतो, तो प्रपंचातला पण असतो आणि परमार्थातला पण दंगा असतो. आणि त्या दोन्ही दंग्यातनं आपल्याला बाजूला व्हायचं आहे. तर माऊलींची ओळ आहे बघा समोर, तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झाणे. एक आत्मसुख तेवढंच तू हृदयामध्ये ठेव, बाकीचं सगळं हे अव्हेरून टाक म्हटले, सोडून दे, काही उपयोग नाही आहे कशाचा. आणि सगुणाचा अभ्यास करता करता आपल्याला निर्गुणाकडे जायचे चटक लागू दे. आपला देह हेच पंढरपूर, हेच काशी, हेच रामेश्वर, हेच अयोध्या आणि आपल्यामध्ये वास करणारा अंतरात्मा हाच पांडुरंग, शिव, दुर्गा सगळं कोण आहे? एक आपल्यामध्ये वास करणारी चैतन्य शक्तीच. आणि ह्या तत्वावरती ठाम होऊन आपण आपल्या आराध्य दैवताचं ध्यान करायचं. आपले गुरु असतीलच, योगायोगानं आपल्याला भेटलेच असतील, तर ते जसं सांगतील तशी साधना आपण हळूहळू करत जायचं. म्हणजे दत्तगुरूंची मूर्ती जशी इथं प्रतिष्ठापित झालेली आपण पाहतो, तेच देवत्व आपल्यामध्ये सुद्धा हळूहळू उतरेल. आणि दत्तगुरूंना तीच अपेक्षा आहे की तुम्ही माझ्याप्रमाणे सुखी व्हा, फक्त माझ्या पाया पडू नका. माझे गुरुच म्हणायचे, अरे किती दिवस माझ्या पाया पडणार तुम्ही? पाया पडायला गेले की असे वैतागायचे एकेकदा, किती वेळाने किती दिवस पाया पडणार. एक एकदा तर ते गमतीनं म्हणायचे, माझे पाय पण एक दिवस मातीत जाणारच की रे म्हणायचे. आणि किती दिवस तुम्ही माझ्या पायावर डोकं ठेवणार? जरा स्वतःच्या पाया पडायला शिका असं म्हणायचे. मग आता शिका म्हटल्यावर का आपल्याला जमत नाही? ते पण त्यांनाच विचारायला पाहिजे कसं शिकायचं. आणि म्हणून आपल्याला गुरूंची गरज आहे. गुरूंना शरण जाऊयात. कुठलाही संकल्प विकल्प मनामध्ये न आणता त्यांच्या शब्दांवर विसंबन होय, त्यात मरण आलं तरी चालेल. संतांनी साधना अशीच केलेली आहे. फुटो हे शरीर, फुटो हे मस्तक. कारण तुकाराम महाराजांना समोर सांगायला सुद्धा कोणी नाहीये, तरी त्यांनी स्वप्नामध्ये दिलेल्या दृष्टांतावर विश्वास ठेवून
एवढी उग्र तपश्चर्या केली आहे. आपल्याला किती वेळा सांगायला लागतंय सारखं. आणि कबीर महाराजांनी गुरूंचा अनुग्रह मिळू दे म्हणून त्या पायऱ्यांवरती झोपले पहाटे आणि छातीवरती पाय पडल्यावर रामराम म्हणजे शिवाशिव होते ना, वैतागून रामराम म्हटले गुरु. तर तेवढंच लक्षात ठेवलं, तेवढं लक्षात ठेवून ते कबीर महाराज झाले. आणि मग आपण काय करायला पाहिजे, आपल्याला गुरु सारखं कानी कपाळी सारखं आपल्याला सांगत असतात. आपण हळूहळू एक एक गोष्ट आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, अभ्यास करायचा. आपल्याला पुढं वेळ मिळाला तर आपण पुढं पण बघण्याचा प्रयत्न करूया. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण. आत्मा मालिक ओम गुरु.